सार्थक आणि रोशनी आज जवळजवळ 5 वर्षांनी आपल्या गावी आले होते. दोघे नात्याने चुलत भाऊ बहीण. सार्थक साधारणतः 10 वर्षांचा आणि रोशनी साधारणतः 13 वर्षांची. सार्थकचे वडील विशाल आणि रोशनीचे वडील राजेश. ते दोघेही आपला फॅमिली बिझनेस सांभाळत होते. बिझनेस मोठा असल्यामुळे त्यांना आपला जास्त वेळ घरापासून दूर घालवावा लागायचा. आज खूप वर्षांनी दोघे एकत्र आपल्या कुटुंबासोबत आपल्या मूळ गावी आले होते. गावाच्या थोडं बाहेर त्यांचा एक मोठा वडिलोपार्जित वाडा होता. वाड्यात राजेश आणि विशालची विधवा आई आणि काका काकू राहायचे. काकाला 2 मुले होती. दोघेही बाहेरगावी शिकायला होती. विशाल आणि राजेश यावेळी सुट्टी काढल्यामुळे मनसोक्त वेळ घालवणार होते. गावात येऊन साधारण 1 आठवडा झाला होता. बऱ्याच वर्षांनी गावी आल्यामुळे गावातील प्रत्येक जण त्यांना आपल्या घरी चहा पाण्यासाठी बोलवत होतं. काही वेळा सार्थक आणि रोशनी त्यांच्यासोबत गेले, पण नंतर मात्र ते कंटाळू लागले, म्हणून त्यांना घरीच ठेवून ते जाऊ लागले. आजीने सार्थक आणि रोशनीला सांगितले होते की संपूर्ण गाव फिरला तरी चालेल, पण गावाच्या वेशीवरचे तळे आहे तिथे चुकूनही फिरकू नका. दोघेही तसे खूप समंजस होते, म्हणून त्यांनी आजीचे ऐकले, पण फक्त काही दिवस. गावातील जवळजवळ सर्व भाग, सर्व मनमोहक ठिकाणं पाहून झाली होती. आता उरले होते ते घरापासून काही अंतरावर, म्हणजेच गावाच्या वेशीवर असलेले तळे. तिथल्या लहान मुलांकडून बोलता बोलता विषय निघाला आणि त्यांच्या मनात विचार येऊन गेला, आपण एकदा तरी जाऊन तळं पाहून येऊ. असे नक्की काय आहे त्या तळ्याजवळ? त्यांनी एक दिवस ठरवला. त्या दिवशी सकाळी विशाल आणि राजेश घरातून लवकर निघाले, कारण त्यांना बाजूच्या गावात असलेल्या मित्राकडे आमंत्रण होते. मंगळवार असल्याने आजी आणि काकू गणपतीच्या मंदिरात गेले होते. काका सुद्धा शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. सार्थक आणि रोशनी आता घरात एकटेच होते. वेळ साधून दोघे तळ्याकडे जाण्यास निघाले. तळ्याकडील वाटेवर एक नीरव शांतता पसरली होती. तिथे कोणीही फिरकत नसे. त्या वाटेवर दोन्ही बाजूस मोठमोठी झाडे होती. शिवाय रस्ता तसा कच्चा होता. साधारण 10 मिनिटं चालून झाल्यावर दोघे तळ्याजवळ पोहोचले. तळ्याजवळील परिसर खूप सुंदर होता. तळ्यात थोडेफार काळपट पाणी होते. सर्वत्र हिरवळ होती. हे सर्व पाहत असताना त्यांच्या कानावर काही मुलांच्या खेळण्याचा आवाज आला. दोघांनी शोधण्यास सुरुवात केली तसे त्यांना तो आवाज तळ्याच्या दुसऱ्या बाजूने येत असल्याचे समजले. सार्थकने तिथे जाण्याची रोशनीकडे विनंती केली. रोशनीने ती नाईलाजाने मान्य केली. काही वेळात दोघे तळ्याच्या दुसऱ्या टोकाला पोहोचले. समोर एक वडाचे मोठे झाड होते. झाडाच्या पारंब्यासोबत काही मुलं खेळत होती. काही वेळापूर्वी जो आवाज येत होता तो याच मुलांचा असावा असे त्यांना वाटले. पण आता सर्वजण एकदम शांत होते. कोणी कसलाही आवाज करत नव्हते. सार्थकने त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यापैकी कोणीच सार्थकशी बोलत नव्हतं. दूर उभ्या असलेल्या रोशनीला हे सर्व विचित्र वाटत होतं. ती धावतच सार्थक जवळ आली आणि त्याला म्हणाली, सार्थक, आपण घरी जाऊया, मला भीती वाटते. पण सार्थक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असताना सार्थकच्या समोर अचानक एक वडाची पारंबी आली. सार्थकने नकळत ती पारंबी हातात घेतली आणि झोके घेऊ लागला. जवळच उभ्या असलेल्या रोशनीला चाललेला प्रकार खूप विचित्र वाटत होता. काही वेळापूर्वी येणारा एवढा आवाज अचानक बंद कसा झाला? ती त्याला पुन्हा घरी जाण्यासाठी मनवू लागली आणि तितक्यात आपल्या पाठीमागे कोणीतरी असल्याचे तिला जाणवले.
ते बघण्यासाठी रोशनीने मागे पाहिले तर तिच्या मागेही एक वडाची पारंबी आली होती. बराच वेळ त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या रोशनीला ही पारंबी आपल्या मागे कधी आली हे समजले नाही. तिला काय वाटले काय माहिती, पण ती अचानक त्या झाडापासून लांब जाऊन उभी राहिली आणि त्या मुलांना आणि सार्थकला खेळताना पाहू लागली. पण बघता बघता त्या मुलांनी हातात असलेल्या पारंबीचा फास बनवून गळ्यात गुंडाळला आणि झोके घ्यायला सुरुवात केली. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे हावभाव नसलेल्या त्या मुलांना पाहून रोशनीचे डोळे विस्फारले होते. नकळत सार्थकनेही तेच केले. आपण काय करतोय याचे त्याला कसलेही भान राहिले नव्हते. रोशनी धडधडत्या हृदयाने हे भयान दृश्य पाहत होती. ती प्रचंड घाबरली होती. ती धावत सार्थकला सावध करायला गेली आणि एकाएकी सार्थक जमिनीपासून खूप उंचावर खेचला गेला. तिने आजूबाजूला पाहिले तर ती सगळी मुलं आता वेदनेने तडफडत होती. सार्थकही शरीराला झटके देऊन त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण आता बराच उशीर झाला होता. रोशनी क्षणाचाही विलंब न करता सरळ घराच्या दिशेने धावत सुटली. रडत धापा टाकत ती घरी येऊन पोहोचली. आजी नुकताच मंदिरातून घरी आल्या होत्या. त्यांना रोशनीने घडलेला प्रकार सांगितला. तसे आजी हंबरडा फोडतच तळ्याच्या दिशेने धावत सुटली. तिच्यासोबत काकी आणि रोशनीही धावत सुटल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून सारे गाव गोळा झाले. काही मिनिटात रोशनी, काकू आणि आजी त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचले. झाडावर सार्थकचे निपचित शरीर पारंबीला लटकत होते. सर्वांना कळून चुकले होते की सार्थक हे जग कधीच सोडून गेलाय. सर्वांना हादरा बसला होता. काही वेळात सगळे गावकरी तिथे जमा झाले. त्या झाडावर जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. तसे काकांनी ताबडतोब झाडावर चढून कोयत्याने ती पारंबी कापली. गावकऱ्यांनी सार्थकचे शरीर हळूवार झेलून खाली जमिनीवर ठेवले. आजी, काकू आणि रोशनी जोरजोरात रडत होते. गावातील काही लोक आपापसात बोलत होते. तेव्हा काही गोष्टी रोशनीच्या कानावर पडल्या. ही जागा म्हणजे या गावाला मिळालेला शापच आहे. आजवर कित्येक लहान मुलांना गिळले या जागेने. जो कोणी या झाडाच्या पारंबीसोबत खेळतो त्याला आपला जीव गमवावाच लागतो. बऱ्याच वर्षांपूर्वी या झाडाजवळ एक चेटकीण राहत होती. ती लहान मुलांना गोड बोलून संमोहित करायची आणि नंतर त्यांचा बळी द्यायची. गावातील मुलं बेपत्ता होऊ लागली होती आणि त्यामुळे गावात खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खूप प्रयत्न केल्यानंतर, शोधाशोध केल्यानंतर हा प्रकार गावातील लोकांच्या लक्षात आला. तेव्हा गावकऱ्यांनी तिला याच झाडाला बांधून जिवंत जाळले होते. असे म्हणतात तेव्हापासून तिची आत्मा या जागेत वास करते. गावातील लोकांनी या झाडाला तोडण्याचा, जाळण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते झाड काही केल्या नष्ट झाले नाही. उलट ज्यांनी ते झाड तोडण्याचा प्रयत्न केला त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. तेव्हापासून या झाडाजवळ कोणीही येत नाही. रोशनीला आता कळून चुकले होते की जर तिने देखील ती पारंबी पकडली असती तर आज ती देखील या जगात नसती. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर म्हणजेच TKStoryteller.com वर जाऊन वाचू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.